आज ना मी बाकरवडी बनवली होती, खमंग आणि खुसखुशीत. पण त्याआधी आज ना दुपारचं वातावरण असं काहीसं होतं, ढग वारा पाऊस, एकंदरीत खूप छान. आता पाऊस चालू आहे आणि लाईट जात नाही असं कधी होतंय का? नाही ना. मग काम ठेवलं बाजूला आणि खूप दिवसापासून पेंडिंग असलेली बाकरवडी घेतली बनवायला. तेवढ्यात लाईट पण आली होती आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळं साहित्य घेऊन मी सगळ्यात पहिले धने जिरे वडशे भाजून घेतले आणि त्यानंतर त्यात तीळ खिसलेलं खोबरं भाजून घेते. बघू शकता दोन्ही पण मस्त भाजलेत. हे आता काय करणं होते कारण शिवांश त्याच्या फ्रेंड सोबत खाली गेलाय खेळायला आणि हे सगळं मी बाजूला ठेवून खाली आले. बघते तर काय कोणी पण नाही, फक्त हे दोघच खेळत आहेत. असो तर रात्री काय बनवलं झालं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी बनवते. 1 वाटी मैद्यात 2 चमचे बेसन, अर्धा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ आणि त्यात कडकडीत 2 मोठे चमचे तेल गरम करून मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टसर पीठ करून घ्यायचं. आणि याचा मसाला पण वाटून तयार आहे, जे मी कालच सगळं भाजून ठेवलं होतं. मग काय त्या पिठाची उंडे बनवून अशी पोळी लाटून त्यावर 1 चमचा चिंचगुळाची चटणी लावून हा मसाला स्प्रेड करून घेतला आणि याला दाबत दाबत असा रोल करून घ्यायचा आणि थोडं एकसारखा शेप द्यायचा प्रयत्न करायचा. आणि हे सगळं झालं की अशा पद्धतीने कट करायचं आणि थोडं प्रेस करायचं, जेणेकरून लेयर्स मोकळा होऊन ना मसाला बाहेर पडणार नाही. सगळी बाकरवडी कट करून झालीये. आता याला मीडियम टू लो गॅसवर गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं. फायनल रिझल्ट बघू शकता, खूप छान झालीये. नक्की ट्राय करून बघा. चला मग खा प्या आणि चॅनल सबस्क्राईब करून जावा. बाय बाय.